गाडी चालवायला मी बसणार आहे. गाईस फायनली मी घरी पोहोचलेलो आहे आणि आम्ही चाललोय कुठे चष्मा बघायला आमचा. तर हो, आता रात्रीचे 7 वाजायला आलेत आणि मी परत ब्लॉग चालू केलाय कारण की मी चाललोय मुंबईला. यस, हे बघा इथं आपले हे सर ॲप्लिकेशन लिहून देत आहेत मुंबईला. तर ॲक्च्युली सीन काय आहे, मी उद्या रात्री जाणार होतो, 11ची ट्रेन होती माझी. पण आपले चंद्रकांत नाना माझे आजोबा आहेत ते आलेत साताऱ्यामध्ये 4 व्हीलर घेऊन. मग मी त्यांच्यासोबतच आता निघालो आहे आणि मग आता ते थोड्या वेळ येणार 10-15 मिनिटात. आता बाहेर जातो, सरांना हे देतो लेटर आणि मग 10-12 मिनिटात निघतो मी. त्यांनी फोन केला की मी निघणार आहे तसं. ओके, तर आज आपला इथनं निघायचं आहे मुंबईला जायला. तर चला तुम्हाला फायनली नाना आलेले आहेत. सांग आणि कॅन्सल कर म्हणून. हो, मग सांगितलं ना आम्हाला. हां, आणि आम्ही निघालो आता. ड्रायव्हिंग म्हणजे अशी कर्नाटकच्या गाड्या काढतात. फ्लॅश बंद करतो. अख्ख्या हातकरे खंडाने तेवढी गाडी त्यांनी चालवली असेल, त्यांनी नानाने चालवली एक्सपिरियन्स. आम्ही थांबलोय कृष्णा हॉटेलवरती इथं जेवायला आणि वेळ झाला आहे माझा जेवायचा कारण की 7 वाजून गेलेत. नाना आले होते 7 वाजता अकॅडमीमध्ये, आता 9 वाजायला आलेत आणि मी जेवलो नाही, भूक लागली मला. आता जेवूया बंद करूया. गाडी लॉक नाही आली. फायनली जेवण करून झालं आहे आणि आता निघालो आहे आम्ही. ही आपली गाडी तुम्ही बघितली असणार. ह्या गाडीला जेव्हा दिवाळीचं जेव्हा हे होतं ना तेव्हा ही गाडी घेऊन फिरायचो मी, सामान वगैरे आणायला न्यायला. चिकन मराठा, रोटी आणि दाल आणि राईस खाल्लं आहे. आता निघूयात फटाफट कृष्णा हॉटेल. इकडनंच एक्सप्रेस चालू होतो, मग आता डायरेक्ट 1 तासात आपण परत ब्रेक घ्यायचा आहे. चला. गाइस आता गाडी थांबली आहे टोल प्लाझावाला आपलं इथं थांबली आहे KFC जवळ, मॅकडी जवळ KFC वगैरे. पण मला अक्षरशः एवढी झोप लागली ना, सकाळी 6 वाजल्यापासून जागा आहे. 6 नाही 5 वाजल्यापासून जागा आहे आणि आज सकाळपासून माझ्यात उत्साह एवढा होता ना, म्हणजे सकाळी उठलो, नाचलो, फिरलो, पोरांसोबत नाचलो, पोरांना उठवलं. हे लोक गेले चहा वगैरे प्यायला, चहा कॉफी. मला काही इच्छा नाही आहे, मला लागली झोप, तर मी आता झोपतो. आणि माझ्या आजोबांनी माझ्यासाठी चहा आणलाय. तो बघा विमान केवढा खालनं चाललाय आणि आता गाडी चालवायला मी बसणार आहे. गाइस फायनली पोचायला आलोय घरी. आपला लोढाचा ब्रिज, लोढा पलावा इथं आय थिंक बिल्डिंग ही थोड्याच वेळात. आणि आता बघा 2:16 मिनिटं झालेत.
एक्सपेरिया. गाईज फायनली मी घरी पोहोचलेलो आहे. नाना पण चालले आता. ते इकडनं डायरेक्ट संकेश्वरला जातील. आणि मी घरी आहे बघा. आपल्या इथं काम चालू आहे. हे बघा रस्ते साफ करायची मशीन. आता हे बघा चादर बिदर काढून पाहिजे झोपलेलो मी गाडीत मस्तपैकी. आता उद्याची कामं काय काय. उद्या जायचंय मला केस कटिंग करायला. पहिले तर एकतर मी तिकडे केस कापत नाही. तिथं आलो तरच केस कापतो. पहिले तर केस कापायचे, दुसरा फॉर्म वगैरे भरायचे. बस 2च काम आहेत. तर ती करूयात पटापट. आता वाजले 2 रात्रीचे आणि मी आता पोहोचलोय. आता जाऊया घरी. तर गाईज आता झोपूया आणि उद्या सकाळी तुम्हाला भेटतो. ओके. गुड मॉर्निंग. आम्ही दोघं बघा भाऊ ग्रीन आणि आम्ही चाललोय कुठे चष्मा बघायला. आमच्या वेदला लागलाय चष्मा. काय काय म्हातारे बघ कसं तो. आता आम्ही आलोय मच्छी घ्यायला. आज संध्याकाळी दुपारी जेवणाला मच्छी आहे. गाईज बघा मॅचिंग निखिलची शर्ट हिची पॅन्ट. अरे घाल ना छान वाटतोय. किती भारी दिसतोय. दुसरा घाल. ते व्यवस्थित बसतील ना. हो नवीन आलं फिटिंग केलं ना. म्हणजे इथून असं तुटलं तर यायचं यांच्याकडे. मग काय करणार होतं. नाही तुटणार. हे काय फ्लेक्झिबल आहे. काजू मारामारी झाली की चष्म्यानेच मारायच्या शाळेत बरं का. फायनली आता घरी पोहोचलोय. फॉर्म वगैरे फिल केला. एकच फॉर्म फिल केला आणि बाकीचे नाही केले. ते उद्या करीन नाही तर संध्याकाळी जाऊन करीन. तर आता जेवूया मस्तपैकी चिकन आणि राईस जेवूयात आणि अभ्यासाला बसूया. चला मी ना सुखाने अभ्यास करत होतो घरात. हे दलिंदर आलं. ह्याचं दळण गिरणीत टाकायचं म्हणून मला घेऊन चाललं हा. म्हणजे माझ्याशिवाय यांची काय कामं होत नाहीत. बघितलं शेवटी मी आलो. आता घरी यांच्या घरीच जेवण बनणार. तर काय जेवण करून झालेलं आहे फायनली. आणि आता वाजलेत 11. येस ये देखो अभी बाजे 11. ओके. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.